अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। तसंच आता भविष्यामध्ये आपल्याला संख्याबळ नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महापालिकाचा तर विषयच नाही। सगळे तुम्ही लोक महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आपण पुन्हा काँग्रेसची या ठिकाणी आणू शकतो अशी आपली परिस्थिती शहरामध्ये। पण ग्रामीण भागामध्ये आपल्याला पक्षाची बाजू पक्ष लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्या ठिकाणी पक्ष मजबूत करणं हे आज माझ्या दृष्टीतून फार महत्त्वाचं आहे। शहरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुस्लिम दलितचं संख्या पण असल्यामुळे त्या ठिकाणी पक्षवाढीला आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण येत नाही। पण अडचण कुठे आहे तर ग्रामीण भागामध्ये, आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला कशी भविष्यामध्ये युती करायची, पुन्हा पक्षाबरोबर करायचे, काय करायचं त्याच्यानंतर आपण करू शकतो। पण आज जे परिस्थिती आज आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे मुद्दे घेऊन नगरपालिका जिल्हा परिषदेचे झाले अनेक मुद्दे एक विरोधी पक्षाच्या रूपाने आपण जनतेसमोर मांडू शकतो। त्याच्या जिवंत मुद्दे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आता साहेबांनी जीएसटीचा एक मुद्दा सांगितला की 9 वर्ष देशाला लुटल्यानंतर आता तुम्ही टीव्हीवर जाहिराती रूपाने सांगितले 54 लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून यांनी दही दूध छान पण जीएसटी लावला। आणि राहुल गांधी नेहमी म्हणायचे की गब्बरसी टॅक्स म्हणून असं ते उद्देश त्या ठिकाणी बोलायचे। आणि एवढे पण आज तुम्ही 9 वर्षानंतर त्या ठिकाणी टॅक्सेस या ठिकाणी करू। आज आपण जिल्हा परिषदच्या प्रचाराला गेले तर त्यावेळेस कापसाचा प्रश्न राहते। अतिवृष्टी झाल्यानंतर आता हेक्टरी 7,500 रुपये 7,000 रुपये देण्याचं सरकारचा मानस आहे। आणि ते 2 हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली आणि सरसकट पंचायत नाही ठराविक एरियामध्ये त्या ठिकाणी पैशाचा वाटप त्या ठिकाणी झाला। तर अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी हवालदिल आहे। आज शेतकऱ्याला सोयाबीनचा अकोल्याचा कालचा भाव 3500 रुपये निघाला नवीन सोयाबीन। अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर अनेक मुद्दे सरकारला घेण्यासाठी आपल्यासमोर आहे। मोठ्या प्रमाणात आज मुगाचे भाव वाढलेले नाही, तुरीचे भाव आज वाढलेले नाही, मोठ्या प्रमाणात तुरीची डाळ आयात केली, कापसावर शून्य शुल्क ठेवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गठाची आयात केलेले असे मुद्दे। कापूस निघाल्यानंतर कापूस असायला पाहिजे। आणि ज्या तालुक्यामध्ये योगेश साहेब आहेत, सुतार साहेब आहेत, यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी काम कसं करायचं हे मार्गदर्शन व्हावं असा एक दृष्टिकोन होता। आज काय बोलायचं तेवढा काही विषय नव्हता। कसं असते लोकांना काय करमत नाही, लोकांना करमत नाही मग आम्हाला कसं करणार। जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला 3 जिल्हाध्यक्ष म्हणजे 3 तालुक्याचे अध्यक्ष बरोबर गेलेले, त्यांनीच नियुक्ती घेतली, त्यांच्यासोबत ते गेले असंच ना। तसा काँग्रेसमध्ये कोण आलं कोण गेलं हा फारसा मोठा परिणाम होत नाही। बाबाजी दुधाणी हे काँग्रेसमध्ये होते, नंतर ते गेले शरद पवार, कारण मी ते सोबतच होतो ना। मी बालकिशन चांडर आम्ही आणखी घर सोडलं नाही, त्याच घरात आहे। बाळाचे पण पाच पाटलाचा वाडा राईट असला पाहिजे। पण काय काही लोकांना आदत असते 4 घर फिरायची आणि ते फिरल्यामुळे आपल्याला काय परिणाम होत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यावरही होत नाही। कारण आपला कार्यकर्ता एवढा सक्षम आहे, गरीब आहे, झांकीवाला नाही, मनाला दिलदार आहे। हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून। काही ठिकाणी पैशाचा प्रश्न आहे, आणि सत्ता नाही, पण बऱ्याच गोष्टी पैशापेक्षा मनाने देखील चांगल्या होत असतात। आणि यावर्षी आपली महानगरपालिका जी आहे आणि जिल्हा परिषद जी आहे ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फोनवर बोल इथं कशाला बाहेर काय गरज बघती तर काय बाळाजी वेळात झालं। कार्यकर्त्यांना देखील कोण मार्गदर्शन करत असेल सांभाळायला पाहिजे, एवढे मोठे तिथे आले तिथं। आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगर कोणती गोष्ट महत्वाची असेल तर आता आपण सगळ्यांना मिळून
जिल्हा परिषद पंचायत समिती पहिला भाग आहे. आता आपली लीग पोझिशन आहे याच्यात काय पण तुम्हाला आपल्या सगळ्याला विनंती करायची तर कोणाच्याही बाबतीत त्या अडचणी असतील ते मला डायरेक्ट फोन करा. मी त्याच्यामधून निश्चित आपला मार्ग काढेल. जर काही चुकला असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. कारण की मला माहिती का मी इथं निरीक्षक म्हणून आलो असलं तरी या संभाजीनगरला निरीक्षक पंप आहे तिथं आमची काही जरूर नाही म्हणून मला इथे नीट करावं लागलं. आणि आमचे मुद्दे साहेब सुद्धा संभाजीनगरला पॅटर्नला त्यांनी निरीक्षक म्हणून चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि मला खात्री आहे त्या परभणीमध्ये पोटेन्शियल आहे काम करण्याचं. फक्त लोकांना विशेष करून करताना मला विनंती करायची काँग्रेसचे अध्यक्ष आहेत सेवादाराचे आहेत काही जागा रिक्त आहेत त्या सुद्धा आपल्या जागा रिक्त आहेत तर त्या सुद्धा त्या 3-4 दिवसामध्ये जर आपण माझ्याकडे दिला तर ते सुद्धा आपण भरून जाऊ. महिलांचं भाग म्हणून योगदानाचे मत राहणार 50% महिला आहेत आणि निवडणुकीला तिकीट 50% महिलांना द्यायचं. त्यामुळे त्यांची सगळ्या बाबीमध्ये आपल्याबरोबर येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने सुद्धा महिला जास्त अपेक्षा आहे. युवकाकडून आहे युवादल आहे त्याचप्रमाणे NSU आहे. त्या सगळ्यांना या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितपणे एक घडी परभणीची पालिका व्यवस्थित बसवायची आहे. खात्री आहे काही गोष्टी ज्या आपल्याला करता आल्या होत्या मागच्या काळामध्ये त्याच्या काही अडचणी होत्या. त्यांना कोणाला काम करायचं नव्हतं. काही लोकांची मॅच फिक्सिंग होती जशी काही मॅच फिक्सिंग होत असते. परंतु क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होती तशी राजकारणातही मॅच फिक्सिंग नेहमी व्हायची. ती मॅच फिक्सिंग आता होणार नाही. बरोबर आहे ना? त्यातून घेऊन द्यायची आपली मॅच फिक्सिंग होणार नाही. आणि जिंकायचं ह्या इराद्याने आपल्याला उतरायचंय त्या दिवशी आपण सर्वजण कामाला लागतात. ज्या काही नियमा केल्या असतील त्या आपण निश्चितपणे पूर्ण करू. आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी खास सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर नेते निघून गेले असतील तरी सर्वसाधारण जनता आपला बरोबर आहे मतदार आपला बरोबर आहे त्याच्यापर्यंत जाऊन ही घरी व्यवस्थित बसवण्यासाठी आपण आता इथं बाळासाहेबांनी मला काही आत्महत्या केली. देशमुखांचं आमचं जुनं नातं आहे. शादी वलीमा कंदोरी व अन्य प्रोग्राम्स के लिए एक ही नाम डायमंड हॉल। डायमंड नाम की तरह बिल्कुल चमकदार और नायाब। पानी, लाइट, सफाई और पार्किंग का पूरा ख्याल। बड़े और खुशनुमा हॉल। लेडीज और जेंट्स के लिए अलग अलग रास्ते, सेपरेट लेडीज हॉल। बुकिंग के लिए संपर्क करें मोहम्मद मुबशिर। मोबाइल नंबर 9175014673 9975419852। एड्रेस दरगाह के करीब परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या अनुषंगाने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 36 गावांचा संपर्क तुटलेला होता आणि अशा वेळेला आपण एक 578 लोकांना आपल्याला स्थलांतरित करावं लागलं. परंतु 14 पैकी 12 गावामध्ये नागरिकांना स्थलांतर करण्याची आवश्यकता राहिली नाही. जिथे स्थलांतरित करणं आवश्यक होतं अशा ठिकाणी आपण 578 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे. या ठिकाणी आपण मदत कार्यासाठी भारतीय सेना दलाला रिक्वेस्ट केली होती. त्यांचं पथक आलेलं आहे. पाथरी तालुक्यात मंजरत, कासापुरी, ढालेगाव परिसरात हे पथक आता कार्यरत आहे. त्याचप्रमाणे मानवतमधल्या खार या ठिकाणी भारतीय सेनेचं पथक कार्यरत आहे. SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद दल यालाही आपण बोलवलं होतं आणि त्या अनुषंगाने सोनपेठ तालुक्यातील मौजे, शिरशी, खडी पिंपळगाव या ठिकाणी
हे पथक कार्यरत आहे. प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, तरुण या सगळ्यांच्या मदतीने आपण कुठेही वित्त किंवा जीवितहानी होऊ नये यासाठीचा प्रयत्न करत आहोत. या बाबतीत शासन स्तरावरून ज्या मदत पुनर्वसनच्या सेक्रेटरी आहेत सोनिया सेठी मॅडम यांचं मार्गदर्शन मिळतं आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र चव्हाण जे संचालक आहेत आपल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्याही मी संपर्कात आहे. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया मेघनाताई बोर्डीकर याही सकाळपासून माझ्या संपर्कात आहेत आणि आपण सर्व बाबतीत माहिती देतोय. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे सुद्धा संपर्कात आहेत. त्यांनाही आपण आवश्यक ती माहिती देत आहोत. प्रशासनाच्या वतीने सर्वांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपलं घर किंवा शेतातून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन केलं जातं आहे, तर नागरिकांनी आमची ही विनंती मान्य करावी आणि योग्य वेळी सुरक्षित स्थळी जावं, जेणेकरून कुठलेही आपत्कालीन आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. यासाठी संपूर्ण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आमची विनंती आहे आणि आपण प्रशासन पूर्णपणे ही आपत्कालीन परिस्थिती हँडल करण्यासाठी सक्षमपणे काम करत आहे. आता आपल्याला असं दिसतंय की हळूहळू जी दोन्ही धरणं आहेत जायकवाडी आणि माजलगाव याच्या कॅचमेंट एरियात पाऊस कमी होत असल्यामुळे तिथून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी केला जात आहे. तथापि जो ढालेगाव इथं 3,81,000 क्युसेक्सचा जो विसर्ग होता तो कमी होतोय. पुढे पालम तालुक्यामध्ये दिग्रज जे आहे बंधारा त्याच्या ठिकाणी हा विसर्ग वाढेल. रात्री 12 नंतर त्या तालुक्यातल्या जी नदीकडेची गावं आहेत त्या ठिकाणी हे पाण्याची परिस्थिती वाढू शकते. तर नागरिकांना सर्वांनाच विनंती आहे की गोदावरी नदीकाठी आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जावं. ज्या ठिकाणी प्रशासनाने आपली व्यवस्था केली त्या ठिकाणी जाणं आपण तातडीने करावं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेऊ शकेल. धन्यवाद. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।